मला वाटतं त्या ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढलो. गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, यांनी शेवटपर्यंत गीतेंच्या विड्रॉवलसाठी प्रयत्न केला, परंतु फायनली त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. काही निवडणुका या व्यक्तिकेंद्रित होतात आणि मला वाटतं या ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढलो, म्हणूनच काम केलं. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी सर्व मतदारांनी त्या ठिकाणी गीतेंना पाठिंबा देऊन दराडेवर रोष व्यक्त केल्याचं दिसतंय. नरेंद्र दराडे म्हणतात की कुठेतरी केसाने गळा कापलेला आहे, शिंदे सोडून विश्वासघात केला. सगळेजण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, मला वाटतं एवढ्या घाईत निर्णयाप्रती येणं योग्य नाही आहे. या संदर्भात महायुती म्हणून आत्मपरीक्षण होईल, आत्मचिंतन होईल आणि याचं नेमकं कारण आपल्याला पुढे येईल. परंतु या सगळ्यामध्ये भाजपची मतं महत्त्वाची निर्णायक होते, कारण की भाजपची सर्वाधिक मतं ही गोकुळ गीतेंना पडलेली आहेत. त्यामुळे भाजप पक्ष फुटला आहे त्या ठिकाणी असं दिसतंय. नाही, भाजपची मतं दराडेंनाही त्या ठिकाणी पडलेत. आता तुम्ही पाहिलं नाही, आम्ही पाहिलं नाही. मतदारांनी नेमकं काय केलंय, मला वाटतं थोडं थांबावं, याचं नीट विश्लेषण होईल. प्रताप सरनाईक म्हणतायत की विश्वासघात झालेला आहे, आम्ही भाजपला मदत केली, मात्र आम्हाला नाही, मला वाटतं आता लगेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही. 2 दिवसात या विषयाचं स्पष्टीकरण आपल्यासमोर येईल. परंतु सर, ठाकरे गटामध्येच कुठेतरी आता 2 आमदारांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळतंय. एकीकडे भास्करराव जाधव म्हणतात, भास्करराव जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामधली ही फूट पाहायला मिळते. मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलेलं आहे की भास्करराव जाधवांना एकदाच विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्र्यांनी द्यावं. त्यांची मानसिक, मला वाटतं त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे, ते समन्वयानं सोडतील. परंतु त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद अनेकदा आहेत, खूप आहेत. हे असं थोडं थोडं पुढे येतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.